एकीकडे विरारमध्ये पैसे वाटपावरून भाजप विरोधात बहुजन विकास आघाडी राडा करत असताना तिकडे डहाणूमध्ये भाजपने बवियामध्ये भूकंप आणलाय। उद्या मतदान होणार असतानाच भाजपने उमेदवारच पळवत ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीवर सर्जिकल स्ट्राईक केला। डहाणूचे बविया उमेदवार सुरेश पाडवींनी आज भाजपत प्रवेश केलाय। सुरेश पाडवी हे बवियाच्या पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते। त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती। मात्र उद्या मतदान होणार असतानाच डहाणू येथील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिलाय। एवढं पितळ उघड पडलाय, काहीतरी झाकलं पाहिजे, त्याच्यामुळे काहीतरी मोठी लालच दिली, आणखी नाही घेऊन गेला असेल, त्याची मी चौकशी करतोय। आज एवढं मोठं जे कांड बाहेर आलं पैसे वाटप वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी ते केलं असेल। बघतो हा पण वाटतं का पैशासाठीच असेल असं? हो या तसंच काहीतरी असणार। आता तुम्ही मतदारांना काय आवाहन केलं, जे तुमच्या सोबत होते, तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे काही पदाधिकारी तुमच्या सोबत होते, त्यांना काय सांगितलं तुम्ही? आता मी त्यांना सांगितलेलं का आपण या विधानसभेमध्ये काय पुरे पडू शकत नाही, त्याच्यामुळे जो येणारा व्यक्ती असेल तो बीजेपीचा विनोद मेढा आहे, त्याला तुम्ही मतदान करा आणि त्यांना विजयी करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।